गेल्या 5 वर्षात राज्याच्या राजकारणात तर अनेक अविश्वसनीय घडामोडी घडल्यात. आता भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा देखील रंगल्यात. काल भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येण्याचे संकेत दिले. आपली पुन्हा युती झाली तर तो आनंदाचा क्षण असेल असं चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबईतल्या एका लग्न सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरे आणि मंत्री चंद्रकांत पाटलांची भेट झाली. मिलिंद नार्वेकरांनी चंद्रकांत पाटलांना मग युती कधी असा प्रश्न विचारला. आपली पुन्हा युती झाली तर तो आनंदाचा क्षण असेल अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी दिली. मी या सुवर्ण क्षणाची वाट पाहतोय असं देखील चंद्रकांत पाटील बोलले. उद्धव ठाकरेंनीही युतीला दुजोरा दिला असल्याची सूत्रांची माहिती. तेव्हा आता या सुवर्ण क्षण महाराष्ट्राचं राजकारण बदलणार का याचीच चर्चा रंगू लागलेली आहे. आता पुढच्या बातमीकडे. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या भेटीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. तर लग्न समारंभातील भेटीमध्ये युती होत नसते अशी मिश्किल प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली. फक्त भीती वाटते अलीकडे कोणाला मित्र म्हणताना की प्रेसवाले त्याचा काय अर्थ घेतील. काल आमदार आणि माझे परमित्र पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नाला गेलो. मी गेलो त्याला उद्धवजी शुभेच्छा देऊन खाली उतरत होते आणि मी शुभेच्छा द्यायला वर चढत होतो. समोरासमोर आलो, नमस्कार केला. पण त्या लग्न समारंभातही प्रेस उपस्थित होती आणि ते शूट केलं आणि जवळ बहुधा दुसरी बातमी येईपर्यंत ते आता ते चालवतील की आम्ही दोघे भेटलो, आता काय होणार. असं आहे की लग्नामध्ये भेटणं हे स्वाभाविक आहे. मी जर असतो तिथे तर माझी देखील भेट झाली असती. त्यात उद्धव ठाकरे आणि भाजप जवळ येतं असं वाटतं त्याच्यातून. असं आहे, पहिली गोष्ट तर लग्नात भेटल्यामुळे पक्ष जवळ येतात किंवा युती होते इतका भाबडा विचार हा किमान तुमच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांच्या डोक्यात तरी येऊ नये अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे.